ऐका ना, आज आपण बनवणार आहे तूर डाळीचा दाल फ्राय. तर ही तूर डाळ मी जरा शिजवली होती अर्धी कच्ची. आता मी फोडणीची तयारी करत आहे. तर ह्याच्यामध्ये कांदा, आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो मस्तपैकी गुलाबी रंगावर परतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट आणि थोडंसं मीठ असं घालून मस्त त्याला कलर येऊस्तोवर चांगलं परतत आहे. आता ह्याच्यामध्ये घातलेली आहे तूर डाळ, जी अर्धवट शिजवली होती, जास्त शिजवलेली नाही आहे. तर आता मस्तपैकी आपण ह्याचं दाल फ्राय करूया छानपैकी. तर बघूया आता हे मस्त फिरून घेऊया ह्याच्यात. आता आपण याच्यावर कोथिंबीर भुरभुरणार आहे. ही भुरभुरलेली आहे. आता हे छान झालेलं आहे. आता इकडं सेपरेट तडका केलेला आहे. तेल, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि थोडंसं तिखट. पण व्हिडिओ स्किप झाल्यामुळं त्याच्यात टाकण्याचा तो व्हिडिओ शूट झालेला नाही. तर चला मग आता हा दाल फ्राय बघूया किती छान झालाय. तर ताटाला लावलेली चपाती, ही चपाती मी स्वतः बनवलेली आहे आणि एकच बनवलेली होती. तर किती छान झालेली आहे गरमागरम लुसलुशीत चपाती, जी माझ्यासारखी आहे. आता ही भात आहे पांढरा शुभ्र, जो पातेल्यात मी तयार केला होता. हा पण गरम आणि पांढरा शुभ्र लुसलुशीत आहे. आणि आता बघूया दाल फ्राय कसं झालेला आहे. वाव, मस्त ढाबा स्टाईल हॉटेलमध्ये जसा दाल फ्राय तयार होतो तसा सेम टू सेम झालेला आहे. बघा किती छान स्ट्रक्चर आले ह्याचं, आलाय की नाही छान कलर आणि मस्त जमून आलेला आहे. तर आता हे आपण मस्तपैकी आता संपवणार आहे दाल फ्राय ढाबा स्टाईल, जे तूर डाळीचं केलेलं आहे. त्याच्यावर मिरची लावूया आणि छान सजवूया. सजवणं पण खूप महत्वाचं आहे, कारण की आधी डोळ्यानं जेवावं लागते, नंतर आपण जेवावं लागते. थँक्यू.